शिवाजीराव 4-5 पन्ने आला माहिती तुम्ही मोबाईल ठेवायला मोबाईलच्या पन्न्यात नियोजन लावा तर 2-4 काही पण लावा पोराला लावून लागते सर मोबाईलच्या पन्न्यात सगळं लाईव्ह जोडलंय आता माहित नाही 30 फूट म्हणा ना 30 फुटाचा हार म्हणा म्हणजे काय 2 मीटर सांगायचं नाही 5 मीटर सांगायचं 25 मिनिटं रेकॉर्डिंग झाली ना हो खूप वेळ लागला थांबलेत कुठे तू निघालेली होती सिंगल रोड ला आली होती लाईव्ह मध्ये आता एलिमेंट काय असणार दरांगे पाटलाचा बाले किल्ला दरांगे पाटलाचा बाले किल्ला दरांगे पाटलाचा बाले किल्ला आले का विष्णू पाहिले वाटते बऱ्याच ठिकाणी वैष्णववाल्यांनी वेगळं स्वागत केलं संस्कार टाकीच्या पुढे हो सर आले
कांबळे साहेब, तुम्ही इथं पत्रकाराव्यतिरिक्त कोणाला येऊ देऊ नका. फ्रेमच्या मध्ये यायले सगळे लोक. इथं बसा तुम्ही, इथं बसून राहा, कोणाला वरी येऊ देऊ नका. शिंदे पाटलाची गाडी रेकॉर्ड सुद्धा करा. काही रेकॉर्ड सुद्धा करा. कोण शकतो रेकॉर्ड? अरे ट्रक जागेवर राहू द्या. फ्रेम लावलेला आहे त्या ट्रक जागेवरती राहू द्या. ट्रक स्वागत सुरू होईल. अरे ट्रक जगा पुढे घेऊन येणार. आवाज येते का माझा व्यवस्थित?
मनोज जरांगे आता हिंगोलीत दाखल झालेले आहेत। आजपासून मनोज जरांगे शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठवाड्याचा दौरा करतायत। आज पहिल्यांदा ते हिंगोलीचा दौरा करतायत। हिंगोलीमध्ये बळसोंड या ठिकाणी जरांगेंचं या ठिकाणी जंगी स्वागत होत आहे। या ठिकाणी क्रेनच्या साह्यानं जे ते गुलाबाच्या पुष्पहारांनी जरांगेंचं स्वागत केलं जाणार आहे। अगदी काहीच क्षणामध्ये मनोज जरांगे हाराच्या ठिकाणी दाखल होतील। आपण बघू शकतो व्हिज्युअलमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा महिलांच्या वतीनं जरांगे यांची ओवाळणी केली जाणार आहे या ठिकाणी आणि ही संपूर्ण गर्दी जरांगेंचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। हॅलो जिंकते हो पोहोचले 2 मिनिटात एक जल्लोषाचं वातावरण आहे, कारण जरांगेंनी जे राज्य सरकारला दिलेली वेळ 13 जुलैला संपते आणि त्यापूर्वी जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करतायत आणि एक मराठा समाजामध्ये जे आरक्षणासाठी जे काही जिल्ह्यामध्ये समन्वय काम करतायत त्यांच्यामध्ये नवी ऊर्जा भरण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मराठा समाज बांधवांना जे ते या माध्यमातून आज मनोज जरांगे काय संवाद साधतात तेही बघावं लागणार आहे, परंतु या ठिकाणी मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते अजिंक्य। आणि आपण बघू शकतो दूरपर्यंत मराठा समाज बांधव या ठिकाणी रस्त्याच्या कडेनं जरांगेंचं स्वागत करण्यासाठी दाखल झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून सर्व मराठा समाज बांधव हिंगोली शहरात लाखोच्या संख्येनं दाखल झाला आहे आणि शहराच्या वेशीवर बळसोंड नावाचं हे गाव आहे आणि या ठिकाणी इथे हे स्वागत केलं जातंय अजिंक्य। अजिंक्य आज मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आणखी एक टप्पा म्हणावा लागेल। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राज्यामध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढत आहे आणि या सर्व रॅलीची सुरुवात जी आहे ती हिंगोलीच्या रॅलीपासून होत आहे। मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचं आपण बघतो की आता आगमन झालं आहे आणि हा सगळा ताफा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा सर्व ताफा आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोलीच्या वेशीवर बायपास परिसरामध्ये बळसोड परिसरामध्ये जे आहे ते आता जंगी स्वागत केलं जाणार आहे। आपण बघतो की या 2 ट्रेनच्या साह्यानं हा जो भला मोठा पुष्पांचा हार आहे हा हार मनोज जरांगे पाटील यांना घालण्यात येणार आहे। जेसीबीच्या साह्यानं पुष्पवृष्टी केली जाणार आहे। आपण बघतो की किती मोठ्या प्रमाणात जे आहे ते हिंगोलीसह इतर जिल्ह्यातून देखील मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात इथे दाखल झाले आहेत। एक मोठी ऊर्जा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। शहरामध्ये ही सर्व रॅली निघणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वाहनाचं देखील आगमन होत आहे। आपण बघतोय की मोठ्या संख्येनं जे आहे ते मराठा समाज बांधव या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीनं स्वागत देखील केलं जाणार आहे। उद्यापासून या रॅली जे आहेत ते नांदेड संभाजीनगर या ठिकाणी देखील रॅली निघणार आहेत, परंतु हिंगोलीमध्ये जे आहे ते अभूतपूर्व ही सगळी गर्दी आहे मराठा समाज बांधवांची। एवढा हार
ना मोबाईल खाली कर लवकर कर खाली मोबाईल जरा खाली कर टीव्हीवर प्रेम चालू आहे खाली कर एक सेकंड मनीषराव मोबाईल ह्यावर कॅमेऱ्यावर येते का निमरीकरून कोण म्हणलं मी म्हणलं काय त्याला ते ऐकतात काय त्याच्यामुळे म्हणलं तिकडे जायचं खाली करा मला तिथली येऊ का सुरेश भाऊ मला बी नाही वाटत राव
एक मिनिट गाडीवर चढतोय. सौंदर्याचं आपण सगळे एकत्र म्हणून जे आतापर्यंत कायम राहिलं होतं ते चित्र कायम ठेवण्यासाठी या सर्व मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हिंगोली शहरामध्ये आलेले आहेत. हिंगोली शहरात दाखल होतात. अकोला बायपास परिसरामध्ये जरांगे पाटील यांचं लाखो मराठ्यांनी स्वागत केलेलं आहे.
मराठी हातचे निघून गेल्यावर काय होतं हे त्यांना विधानसभेला कळलं. आता ही रॅली जवळपास 4-5 तास चालेल असं हिंगोलीकरांचं म्हणणं आहे. 3 लाख आरामात लोक येतील असं पोलिसांचं म्हणणं असल्याचं आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. एवढी मोठी संख्या एकेका जिल्ह्यातून आली तर मराठवाड्यातला हा एकच जनाधार तो कसा मोजायचा? तुमच्या पाठीमागे असलेला जनाधार ही माझ्या गोरगरिबांची लढाई आहे. गोरगरिबांना न्याय देण्याचे सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचं कल्याण आरक्षणामुळे होणार आहे. सगळा मराठा खवळून उठला. सगळा मराठ्यांचा आक्रोश आहे. फक्त आमच्यावरती अन्याय होतो हा आमचा आक्रोश मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी जाणून घ्या. प्रत्येक वेळेस मराठ्यांनाच बगलात दाबायचं काम करू नका. प्रत्येक वेळेस मराठ्यांनाच भुक्क्याचा मार देण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक वेळेस गोड बोलून आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आमच्यावरच अन्याय करण्याचं काम करू नका. जर मराठा खवळला विधानसभेत तुमचा सुपडा साप मराठी केल्याशिवाय राहणार नाही. पण आता या क्षणाला आता राहिला आठवडा राहिलेला आहे. फक्त करतील पण जे अडवणूक करतायत त्यांचं काय? ते आता सरकार बदल अडवणूक कसं काय करते? आमचं रान आहे, आमचा 7 आहे. आमच्या रानात कसं काय जाऊ नको म्हणतो तू? तुम्हाला कोणी सांगितलं विकत भांडण घ्यायचं? आम्ही तुमचा सन्मान करतो, तुमच्या जातीचा करतो, तुमच्या नेत्याचा करतो, म्हणून तुम्ही बार आम्हाला टार्गेट करणार का? तुम्ही बी समजून घ्यायला पाहिजे. छगन भुजबळच्या नादी लागून आपण विनाकारण जातीय तेढ निर्माण करू नये, जातीत भांडण लागू नये. का कळत नाही? तरी त्याचंच ऐकून आमच्या नेत्याला असं आमच्या नेत्याला तुमचा नेता आहे का देव? तुमची जात आहे, तुमच्या जातीवर अन्याय होतोय तेव्हा बघा. तुमच्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे ते बघा. आम्हाला टार्गेट करताय बार आम्ही फक्त तुम्हाला मानतोय, तुमचा सन्मान करतो म्हणून तुम्हाला माघारी बोलत नाहीये. जरा समजून घ्या. तुम्ही म्हणताय तुमचं रान आहे, सातबाऱ्यावर तुमची ऑलरेडी नोंद आहे, पण त्या असं म्हणतायत की कुणबी नोंदी ज्या सापडल्यात त्याच रद्द करा, त्या खोट्या आहेत. एक बी रद्द करू शकत नाही. ज्या दिवशी एक नोंद रद्द होईल त्या दिवशी उभं सरकार पडलं म्हणून समजा. त्या नोंदी रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर तुम्ही संतापलेले होते. होऊ शकत नाही. अरे जर आमच्या सापडून सरकारी नोंदी सापडून जर खोट्या असतं तर मंडल कमिशन अख्खा चॅलेंज होती. आणि 94ला दिलेलं ओबीसीचं 16% ओबीसीला आरक्षण मराठी दिलेलं ते तर 2 दिवस सुद्धा लागणार नाहीत रद्द व्हायला. पण आम्हाला गोरगरीब ओबीसीचं वाटलं नाही करायचं, छगन भुजबळला वाटलं करायचं, पण आम्हाला नाही करायचं. बरं, आता आपण अर्धा किलोमीटरहून आलो तर सगळी दुकानं बंद आहेत. लोक बाहेर सगळे येऊन तुम्हाला भेटण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी. त्यांच्याही लेकराचं कल्याण होणार. श्रीमंत मराठ्यांचं, गरीब मराठ्यांचं, सगळ्यांच्या लेकराचं याच्यात कल्याण होणार आहे. मी काय वाईट लढाई लढतोय? मी लढाई ही सर्वसामान्याला न्याय देण्याची लढतोय. मी राजकीय लढाई नाही लढत. मी सामान्य मराठा राजकारणातून 10% मोठा होईल. 90%चं काय? 100% मराठा मोठा झाला पाहिजे. त्याला आयुष्याची भाकरी मिळाली पाहिजे, त्याला आयुष्याचं आरक्षण मिळालं पाहिजे, त्याचे लेकरं आरक्षणा वाचून तरफडले नाही पाहिजे. माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोराला कलेक्टर व्हावं वाटतं, त्याला तहसीलदार व्हावं वाटतं, त्याला डॉक्टर व्हावं वाटतं, त्याला इंजिनियर व्हावं वाटतं, त्याला उच्च शिक्षण घ्यावं वाटतं. या आरक्षणामुळे आमचा घात होतो. ही मागणी करतो. काय वाईट मागणी? का मराठा घरी राहील? कोणत्याच पक्षाचा मराठा घरी राहू शकत नाही. तर तुम्हाला काही माहिती मिळाली का? सर्व पक्षीय मंत्री, आमदार जे काही या जिल्ह्यातले आहेत ते पण इथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. नाही, यायलाच पाहिजे ना. ते जर एकत्र यायला लागले तर ओबीसीच्या सगळ्या पक्षांनी मराठ्यांचं काय येऊ नये? सगळ्यांनी येऊन हेच वेळ आहे मराठ्यांना साथ देण्याची, गोरगरिबांना साथ देण्याची हीच वेळ आहे. पण आता ही आरपारची लढाई आहे, आरपारची लढाई आहे असं म्हणायचं का? कारण आता विधानसभेची थोड्या दिवसात आचारसंहिता लागली. ती आरुळे आणखी नाही ठोकली समाजाने आरपारच्या लढाईची. ज्या दिवशी ठोकतील त्या दिवशी बघा होत आहे का. हॅलो, सुरू करू. मनोज जरांगे पाटील आता हिंगोलीत पोहोचलेले आहेत. हिंगोलीत त्यांची पहिली रॅली मराठवाड्यातली सुरू होते. आपण बघू शकतो की फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद भेटतो आहे. मनोज जरांगे पाटलांसाठी जवळपास 5 ते 6 तास लोक इथं थांबलेले आहेत. रॅलीला सुरुवात झालेली आहे. मनोज जरांगे पाटील अभिवादन घेतात. पाटील साहेब, काय म्हणाल? हा जल्लोष ही समाजाचा आक्रोश आहे. हा जे समाज उसळला आहे की न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, याचा संयम फक्त सरकारनं सुटू देऊ नये. आम्हाला आमचा हक्क द्या. आमची चेष्टा करू नका, बार आमच्यावर अन्याय करू नका. आम्हाला आज गोड बोलून ओबीसीच्या एका नेत्याचं ऐकून आमच्यावर अन्याय करू नका. भयंकर किंमत मोजावी लागेल सरकार.
मी बघतोय या ठिकाणी तरुण जास्त आहे, तरुण मुलं जास्त आहेत या रॅलीमध्ये. शेवटी न्याय समाजाला पाहिजे. आज शेतीचे कामं सुरू आहेत, काही शेतात गुंतले, आम्ही अपेक्षा केली त्याच्यापेक्षा जास्त आले. बस काही पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेले, तरीही समाज सगळे कामं सोडून शहरातला ग्रामीण भागातला बाहेर आला. ही सरकारनं आक्रोश समजून घ्यावा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मी मात्र मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मेलो तरी माग हटू शकत नाही. इकडे काय लोकांशी बोललो ते म्हणले लोक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पाया पडायला गेलेत, पण हिंगोलीत आमचा विठ्ठल आला अशी सुद्धा तुलना करताय लोक. ते समाजाची भावना आहे, पण मी काय मानत नाही. मी मुलगा म्हणून काम करतो, समाजाचं लेकरो म्हणून काम करतो, आणि ती माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडतो. माझ्या सामान्य मराठ्याला त्रास देऊ नका. मी महिना झालो बघतोय राज्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास होतोय. एक विचारानं झालेत म्हणून सहन करतो तर समाज करील. मी आणि माझा समाज कोणी जाणून बुजून अन्याय करायला लागला तर सहन करू शकत नाही. अजिबात आम्ही सहन करणार नाही. सरकारनं छगन भुजबळला समजून सांगावं. ओबीसीचे नेते आमच्या अंगावर घातले ते त्यांना समजून सांगावं. संयम ढळू देऊ नका मराठ्यांचा, अजिबात ढळू देऊ नका. बीडच्या मराठ्यांना सुद्धा त्रास होतो हे माहिती आहे मला. महिना झाला माझा मराठा समाज त्रास सहन करतो. 13 तारीख शेवटची तारीख आहे. 13 तारखेला 6-7 दिवस बाकी आहेत. तुम्हाला वाटेल सरकार तुमच्या मागण्यांपैकी काहीतरी हातात देईल? करावं लागलं आणि शंभूराजे साहेब करतील ही आम्हाला खात्री आहे. आणि शिंदे साहेबांवरती विश्वास टाकलाय, फडणवीस साहेबांवरती पुन्हा मराठ्यांनी विश्वास टाकलाय. त्यांनी तो सार्थ करावा, पण मराठ्यांच्या नाराजीचा रोष अंगावर घेऊ नये. 13 तारखेपर्यंत जर हाती काही लागलं नाही तर पुढची रणनीती काय असेल त्याची सुरुवात आहे. घेते पाडून सगळे सीट काय करावं मग आम्ही त्याला उभा करायचे का पाडायचे ठरवू मग. एक दबाव टेक्निकच आहे ना सरकारवर. नाही, ही फक्त मराठा आरक्षण जनजागृती शांतता राहिली, दबाव नाही. दबाव टाकायचा त्या दिवशी तुम्हाला पुन्हा करोडो मराठा जमलेला दिसत. जाहीर सांगायलो ना. आता हे आम्ही घेतोय आहेत कामात गुंतलेले कामाला ठेवलेत, कामातच राहा. बाकीचे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. आम्ही आहेत तेवढे शांतता रॅली करून मराठा आरक्षण जनजागृती करायलो. ज्या दिवशी दबाव आणायचा त्या दिवशी करोडोत येतो. रॅली शांततेत चालू आहे. तुम्हाला शंका वाटत होती गालबोट लावले जाईल, पण अगदी शांततेत जल्लोषेत चालू आहे. तो पुढं लावू शकतो, तो कुठं जातीवाद करू शकतो. तो राजकीय माणूस आहे, त्याच्या स्वार्थासाठी तो काही पण करू शकतो. सरकारने त्याला थांबवावं. आम्हाला आमचं झालंच तसं संरक्षण तर करावं लागेल. सुसंरक्षण आता माघार नाही, कधीच नाही घेतलं तर आता का घेईल. ते जर त्यांना आरक्षण असून एवढं लढायला लागले तर आम्हाला नसून आम्ही किती लढू. ते एवढे कट्टर आहेत जातीसाठी. मी का कट्टर असू नये, माझा समाज मी का कट्टर असू नये. ते केसेस अंगावर घ्यायला लागले तर आरक्षण असून तर आमच्यावर खोट्या होत्यात. आम्ही का भ्यावं त्या केसेला मराठ्यांनी, मग आम्ही का लढू नये. निश्चितपणे बघितलं आपण मनोज जरांगे पाटील यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आणि रॅली असे चालू राहतील. आणि सरकारवर ज्यावेळेस दबाव टाकायचा असेल त्यावेळेस एवढी रॅली नाही तर कोट्यावधी मराठे येऊन दबाव टाकतील अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. हळू चाललो. सगळा मराठा समाज इकडं एकत्र येत होता. तरी आमचे काही बांधव शेतातल्या महिलांसाठी काही द्यावा. कारण ही जागृती जनजागृती शांतता राहिली.
सरकारमध्ये 2 नेते जे आहेत ते तुम्हाला भेटले काय नक्की चर्चा झाली? खाली
लोक आहे तुझ्या रिपोर्टरला